हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय बघितलेलं की की एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय असतं. की एक्सेप्शन हँडलिंगमध्ये आपण ट्राय ब्लॉक बघितलेला, कॅच ब्लॉक बघितलेला, त्याच्यानंतर आपण फायनली ब्लॉक कसा आपण एक्झिक्यूट करू शकतो किंवा मल्टिपल आपण कॅच ब्लॉक कसे हँडल करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघितलेलं की थ्रो कीवर्ड वापरून आपण कस्टम एक्सेप्शन आपण कसं हँडल करू शकतो किंवा स्वतःच आपण कस्टम एक्सेप्शन कसं आपण इम्प्लिमेंट करू शकतो एनिरेट करून एक्सेप्शन या क्लासला एनिरेट करून आपण कसं करू शकतो. ओके, तर आजच्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहे की डिलिगेट्स आणि इव्हेंट्स बघणार आहे. आता डिलिगेट्स कसं असतं की जसं C++मध्ये एखादा पॉइंटर थ्रू आपण पॉइंटर फंक्शन एखादी मेथड असेल ते आपण ॲक्सेस करतो किंवा त्याच्यावरती रीड राईट ऑपरेशन करतो. तशा टाईपमध्ये आपल्याला .NETमध्ये डिलिगेट नावाची मेथड आहे, कन्सेप्ट आहे. सेम ॲज इट इज सिमिलर पॉइंटर सारखी ती वर्क करते. ओके, जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि इथं की पहिला टाईप काय आहे की त्याचा डिलिगेट्स. ओके, आता डिलिगेट्स म्हणजे काय की सपोज डिलिगेट्सची आपण इथं डेफिनेशन लिहू की डिलिगेट्स delegates is a type safe, okay, type safe function pointer that holds the reference of one or more methods. Okay, one or more methods असं त्या डिलिगेट्सचा कन्सेप्टची डेफिनेशन आहे. ओके, आता त्याचा सगळ्यात सोपा रोल काय आहे की जसं आपण C आणि C++मध्ये आहे ना फंक्शन पॉइंटर जसं आपण वापरतो. फंक्शन पॉइंटर काय असतं की जसं नॉर्मल एखाद्या आपण व्हेरिएबलला पॉइंटर वापरतो तसंच एखाद्या आपण मेथडचा ॲड्रेस एका मेथडच्या टाईपमध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि त्याचा रेफरन्स थ्रू आपण रीड आणि राईट करण्याचे आपण ऑपरेशन करू शकतो. राईट, किंवा तसंच आपल्याला C#मध्ये आहे ना की डायरेक्ट फंक्शन पॉइंटर आपल्याला वापरा येत नाही. मग .NETवाल्यांनी काय केलं की मायक्रोसॉफ्टवाल्यांनी की डिलिगेट्स नावाचा आपल्याला एक कन्सेप्ट दिलं. आता डिलिगेट्स काय की सेफ फंक्शन पॉइंटर आहे. आता सेफ फंक्शन पॉइंटर जसं की आपल्याला जर टीव्हीचा रिमोट असेल, ओके, आता टीव्हीचा रिमोट थ्रू जसं आपण एखादं बटन दाबल्यानंतर त्याची जी पण व्हॉल्यूम अप असेल, व्हॉल्यूम डाऊन असेल किंवा चॅनल चेंज करायचं असेल, राईट, ते जसे ऑपरेशन होतात. आता तो मॅटर करत नाही की तुम्ही कोणत्या कंपनीचा वापरताय, रिमोट सगळ्यांना सेमच असतो. आता त्याचं इंटरनली काय असतं की जसं सिंटॅक्स, इथं त्याचा सिंटॅक्स काय की सिंटॅक्स डिलिगेट त्याचा रिटर्न टाईप. ओके, हा मस्ट आहे की त्याचा रिटर्न टाईप द्यायलाच लागतो. जर आपण रिटर्न टाईप त्याला दिला नाही तर तो एरर देतो. आणि त्याच्यानंतर आपण ज्या डिलिगेटचं नाव किंवा त्या मेथडचं नाव लिहिणार आहे ना, त्या मेथडचं नाव डिलिगेट नेम, आणि इथं जर ते ॲज अ मेथड आपण ट्रीट करणार आहे तर त्याचे पॅरामीटर्स, राईट. आणि याचा जो यूज आहे ना तो मोस्टली कुठं होतो की जसं आपण कॉलबॅक फंक्शन्स असतील किंवा इव्हेंट हँडलिंग आपल्याला जर करायचं असेल किंवा एखाद्या बटन क्लिकला आपल्याला काहीतरी ॲक्शन परफॉर्म करायचे असेल किंवा नोटिफिकेशन्स असतील, राईट, किंवा लिंक क्यूमध्ये किंवा लॅम्बडा एक्सेप्शन वगैरे विंडोज फॉर्म्समध्ये मोस्टली याचा यूज करते ती. ओके, सपोज डिलिगेट, इथं डिलिगेट त्याचा रिटर्न टाईप आपण वर्ड घेऊ आणि डिलिगेट नेम माय डिलिगेट आणि त्याचे फंक्शन ब्रेसेस सेमिकोलन. इथं मी काय केलं की एक डिलिगेट एक फंक्शन पॉइंटर आपण इथं डिक्लेअर केला, राईट. आता हा फंक्शन पॉइंटर जर का मला यूज करायचा आहे तर मी कसा यूज करू शकतो की सपोज मी क्लास प्रोग्राम नावाचा मी क्लास केला किंवा क्लास डिलिगेट, या क्लासमध्ये स्टॅटिक व्हॉइड वेलकम नावाची मेथड आहे. आता ती वेलकम नावाची मेथड काय करते की कन्सोलवरती काहीतरी प्रिंट करत्या की जसं की
वेलकम टू ट्रेल अँड टीच, राईट, सेमिकोलॉन. आता याला मला ज्यावेळेस ॲक्सेस करायचं असेल ना, तर याचा मी ॲक्सेस कसं करायला लागतं की इथं आपण एक मेन मेथड घेऊ, स्टॅटिक वॉइड मेन, त्याचे फंक्शन ब्रेसेस, आणि इथं मेन फंक्शन लिहिलं. आता ज्या वेळेस इथं मी आता ही मेथड डिक्लेअर केली, राईट. आता ज्यावेळेस मला ह्या मेथड थ्रू हे फंक्शन ॲक्सेस करायचं असेल, तर मी फंक्शनचं ॲक्सेस कसं करू शकतो की इथं त्या फंक्शनचं नेम, ओके, माय डिलिगेट, त्याचा मी ॲज अ ऑब्जेक्ट बनवला. ओके, ऑब्जेक्ट इज इक्वल टू, आता त्याला ऑब्जेक्ट जसं मी बनवला ना, तर कोणती मेथड त्याला ॲक्सेस करायची किंवा कोणत्या मेथडचा रेफरन्स त्यामध्ये स्टोअर करायचा आहे, तर मला वेलकम या मेथडचा रेफरन्स स्टोअर कर. आला का? त्याला मेथड ब्रेसेस नाही दिले तरी चालतात, त्याला फक्त मेथडचं नाव लागतं. आणि जर का त्याला पॅरामीटर्स असतील, ओके, तर आपण त्याला पॅरामीटर देऊ शकतो. आता ज्यावेळेस इथं जर का मला या रेफरन्स थ्रू या वेलकम फंक्शनला, या वेलकम मेथडला जर मला कॉल करायचं असेल, तर मला काय लिहायचं की हा जो ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला ना, त्या ऑब्जेक्टचं नाव आणि त्याचे फंक्शन ब्रेसेस, म्हणजे कॉलिंग मेथड. इथं मी 4 वेळा कॉल केला, तर डॉट नेट रन, ही कमांड वापरली. आलं का माझं की वेलकम टू ट्रेल अँड टीच. आता जेवढ्या पण वेळेला मला जिथं जिथं या ऑब्जेक्टची गरज पडणार आहे ना, किंवा या डिलिगेट मेथडची गरज पडणार किंवा रेफरन्सची, तिथं तिथं मी हा डिलिगेट मेथड आपण वापरू शकतो, राईट. आता डिलिगेट मेथड आहे ना, ज्यास आपल्याला इन्व्होक करायचं किंवा डिलिगेट मेथड आपल्याला जर का कॉल करायची असेल ना, तर त्याच्यामध्ये 2 टाईप पडतात. आता हा जर आपण केला पहिला टाईप की बघितला की त्याचा आपण ॲज अ ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्या ऑब्जेक्टला आपण कॉल केला. आता सेकंड टाईप काय असतं की इन्व्होक मेथड थ्रू आपण करू शकतो. ओके, सपोज हा सेम ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला, त्याला आपण हे सेम ॲज इट इज त्याला असाइन केलं. आता ज्यावेळेस आपल्याला जे कॉल करायचं असेल, तर आपण काय करू शकतो की ऑब्जेक्ट डॉट इन्वोक, ओके, सेम सेम आपल्याला आउटपुट भेटणार आहे. इथं त्याला मी कमेंट करतो. आलं का? वेलकम टू टेल अँड टीच. अशा टाईपमध्ये आपण 2 प्रकारे आपण कॉलिंग करू शकतो. किंवा जर का माझ्याकडे पॅरामीटर्स असतील, ओके, जर का माझ्याकडे पॅरामीटरवाले कोणतरी पॅरामीटरवाला डिलिगेट असेल, जसं की याला माय डिलिगेटलाच इंटिजर ए आणि इंटिजर बी नावाचा पॅरामीटर येणार आहे. ओके, आता या इंटिजरला या स्टॅटिक वॉइड वेलकम आहे ना, त्याच्या जागी त्याला मी ॲड नाव देतो आणि ॲडमध्ये इंटिजर एक्स कॉमा इंटिजर वाय हे 2 पॅरामीटर आले. आता ज्यावेळेस इथून मला रिटर्न करायचं आहे किंवा मला प्रिंट करायचं आहे, तर मी काय करतो, इथं एक्स प्लस वाय केलं. आता याच्या पुढची स्टेप की ज्यावेळेस मला हा मी डिलिगेट इथं डिक्लेअर केला आणि इथं हे फंक्शन मला असाइन करायचे आहे, ओके, तर इथं ॲड, ज्यावेळेस तुम्ही ॲड लिहिणार आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पॅरामीटर द्यायला लागतात. ओके, सपोज इथं आता जिथं तुम्हाला कॉल करायचं आहे, ओके, तिथं तुम्हाला 2 पॅरामीटर द्यायला लागतात. ओबीजे, आता इथं तुम्हाला 2 पॅरामीटर म्हणजे 10,20 झालं का? एवढं सोपं आहे. आता याचा यूज काय आहे की मेन उद्दिष्ट काय आहे की याचा मला प्रत्येक वेळेस नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करायला नाही लागला. ओके, डायरेक्ट मी फंक्शनला जे आपण कॉलिंग करतो ना, डायरेक्ट या मेथडचं लावलेलं आणि या मेथडला 2 पॅरामीटर पाठवले. तसंच या मेथडचा रेफरन्स, ही जी मेथड आपण लिहिली ॲड नावाची, याचा जो रेफरन्स आहे ना, तो मी याच्यामध्ये स्टोअर केला आणि ह्या इंटिजर एक्स
या ए मध्ये स्टोअर केला, इंटिजर वाय या बी मध्ये स्टोअर केला. आता ज्यावेळेस मला इथून या ऑब्जेक्टचा रेफरन्स मी इथं भेटणार आहे या ऑब्जेक्ट या व्हेरिएबलमध्ये, आणि इथं मी त्याला कॉल केला या व्हेरिएबल थ्रू, राईट. आणि फंक्शन ब्रेसेस दिले. फंक्शन जसे ब्रेसेस दिले त्याला तो काय बोलला की मला 2 पॅरामीटर पाहिजेत. हे 2 पॅरामीटर इंट ए आणि इंटिजर बी मध्ये स्टोअर झाले, आणि हे ॲज इट इज ज्याचा मी रेफरन्स घेतलेला ॲड मेथडचा त्याला ॲज इट इज पास झाले. आता इथं मी जे पण ऑपरेशन करणार किंवा इथं रिटर्न टाईप मी जर का मी इथं इंटिजर दिलं असतं, या दोघांची बेरीज मला रिटर्न पाहिजे असेल, तर मला डिलिगेट पण डिक्लेअर करताना इंटिजर टाईपचा डिक्लेअर करायला लागला असता, बरोबर. आता याचं आउटपुट 30 आलं पाहिजे. आलं का 30? किंवा सपोज यालाच जर का मी रिटर्न एक्स प्लस वाय केलं आणि इथं वायच्या जागी इंटिजर केलं, इथं पण सेम मला वायच्या जागी इंटिजर करायला लागणार. आलं का की आता हे आल्याला जे आहे ना ते मला इथं प्रिंट करायला लागणार की कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये, ओके, या मेथड डिलिगेट मेथडला आपण कॉल केलं आणि डिलिगेट जी मेथड रिटर्न करणार आहे ती ॲज इट इज आपण प्रिंट केली, भेटलं का मला 30. असं आपण पॅरामीटर्स करू शकतो, राईट. आता नेक्स्ट काय येतं की मेथड सिग्नेचर म्हणजे काय. आता मेथड सिग्नेचर म्हणजे की मेथडला नाव महत्वाचं नाही, पण मेथडला तुमचा रिटर्न टाईप पाहिजे, मेथडचं पॅरामीटर्सचे जे टाईप असतात ते तुम्हाला प्रॉपर पाहिजे, पॅरामीटरचा जो काउंट असेल तो सेम पाहिजे, आणि पॅरामीटरची ऑर्डर असेल ना ती सेम पाहिजे. त्यावेळेस तुम्ही मेथडची सिग्नेचर प्रॉपर किंवा मेथड डिलिगेट्स नावाची जी मेथड आहे रेफरन्स आहे तो तुम्ही कॉल करू शकता, ओके. किंवा सपोज आपल्याकडे मल्टिपल मेथड्स असतील इथं आणि त्यांना आपल्याला कॉल करायचं आहे, तर डिलिगेट वॉइड माय डिलिगेट इथं हा वाला क्लास ॲज इट इज कॉपी पेस्ट या क्लासला डिलिगेट, ओके. आता सपोज माझ्याकडे स्टॅटिक वॉइड हॅलो नावाची मेथड आहे आणि त्या मेथडमध्ये कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये हॅलो असं काहीतरी प्रिंट केलं आणि त्याच्यानंतर स्टॅटिक वॉइड वेलकम, ओके. वेलकम नावाची मेथड आहे माझ्याकडे आणि या वेलकम मध्ये सेम ॲज इट इज काहीतरी मी कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये हॅलो ट्रेल अँड टीच असं काहीतरी मी स्ट्रिंग स्टोअर केली. तर नेक्स्ट आहे केलं ज्यावेळेस मला याला कॉल करायचा आहे, ओके, किंवा याचा दोघांचा मला रेफरन्स स्टोअर करायचा आहे, तर मी काय करणार की याचा पहिला तर मला ऑब्जेक्ट बनवला पाहिजे. ही जी मेथड आहे किंवा हा जो रेफरन्स आहे त्याचा एक ऑब्जेक्ट बनवला पाहिजे. इथं माय डिलिगेट याचा मी डी नावाचा एक रेफरन्स बनवला आणि या रेफरन्समध्ये मला काय काय स्टोअर करायचं आहे की डी इज इक्वल टू पहिलं तर तो हॅलो नावाची मेथड स्टोअर कर. नेक्स्ट असेल की डी इज इक्वल टू वेलकम नावाची मेथड स्टोअर कर, ओके. आता ज्यावेळेस मी इथं एक मेथड स्टोअर केली एका मेथडला मी कॉल केला तर मला आउटपुट कसं भेटलं पाहिजे की इथं डी, ओके, सेम तर डी CLS आलं का. पहिल्यांदा हॅलो आणि नेक्स्ट आले की ट्रेल अँड टीच. आता याच्यातनं काय भेटलं की आपल्याला की ज्या वेळेस डिलिगेट स्टोअर करतो, ओके, हा जो रेफरन्स आहे तो स्टोअर करतो, तर त्यावेळेस तो फक्त एकाच मेथडकडे पॉइंट करतो किंवा
एकाच मेथडचा रेफरन्स आपल्याकडे स्टोअर करतो. जर आपल्याला मल्टीकास्ट डिलिगेटमध्ये अनेक मेथड जोडता येतात. ओके, आता मल्टीकास्ट डिलिगेट आहे ना, ते आपण थोड्या वेळाने बघूया. आता त्याच्यामध्ये की नेक्स्ट टाईप जो येतो तो येतो की ॲनोनिमस मेथड. ओके, ॲनोनिमस आणि आपण एक लॅम्बडा बघू की ॲनोनिमस मेथड म्हणजे काय की त्याच्यातला त्याला टाईपच नाही. सपोज ह्या दोन मी कमेंट केल्या आणि यांना इथे मी डायरेक्ट किंवा याच्यामध्ये ओके ॲनोनिमस कशाला म्हणतात की डिलिगेट त्याचा मी डी ऑब्जेक्ट बनवला इज इक्वल टू डिलिगेट ओके आणि इथं डिलिगेट नाही येणार, इथं माय डिलिगेट येईल आणि याला ज्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू द्यायची असते ना त्याला बोललं जातं की ॲनोनिमस. ओके, आता याचा अर्थ काय झाला की ज्यावेळेस मी इनिशियलाइज केलं किंवा एखादं फंक्शन विदाउट डिक्लेअर करता जे आपण ज्या फंक्शनच्या प्रॉपर्टीज असतात ना त्याला बोललं जातं की ॲनोनिमस. या फंक्शनला कोणतं नाव आहे का सेपरेट त्या फंक्शनला जे नाव नसतं ना याचा फक्त मी रेफरन्स स्टोअर केला. म्हणजे मी जे फंक्शन डिक्लेअर केलं त्याचा डायरेक्ट रेफरन्स या माय डिलिगेटमध्ये मी स्टोअर केला. आता इथं मी जे पण काय लिहिलं ना ते ॲज अ मेथड म्हणून ट्रीट करणार आहे. ओके, त्या मेथडमध्ये हॅलो ओंकार असेल. ओके, आणि याला मला जर कॉल करायचा असेल ना तर इथं डी कोलन ओके CLS .NET रन आलं का माझं की याला बोललं जातं की ॲनोनिमस. आता ॲनोनिमस म्हणजे काय की माय डिलिगेट नावाचा जेव्हा आपण टाईप इथं डिक्लेअर केलं डिलिगेट नावाची मेथड आपण डिक्लेअर किंवा रेफरन्स त्याचा एक आपण ऑब्जेक्ट बनवला आणि त्याच्या वेळेस जसं आपण याला इनिशियलाइज करणार किंवा कोणती मेथड द्यायची त्यालाच आपण काय केलं की ॲनोनिमस केलं की डिलिगेट त्याचे ब्रेसेस आणि ह्याची बॉडी फंक्शन बॉडी जी असते ना ते आपण त्याला पाठवून दिली. आता याला जर आपल्याला लॅम्बडा फंक्शन जर एक्सप्रेशन करायचं असेल तर इज इक्वल टू याला फक्त डिलिगेट हा जो कीवर्ड आहे ना त्याच्या जागी इथं ॲरो फंक्शन येतं. ओके, हे झालं माझं लॅम्बडा की त्याचे ब्रेसेस म्हणजे जे पॅरामीटर असतात ना ते हे पॅरामीटर आणि त्याला ॲज अ रिटर्न टाईप इथं आपण त्याची बॉडी त्याला ॲरो फंक्शन बोललं जातं. त्यालाच लॅम्बडा प्रोफेशनल लँग्वेजमध्ये त्याला लॅम्बडा बोललं जातं. आलं का, सेम एज सेम आउटपुट. आता आपल्याला जो सेकंड टाईप बघायचा आहे. ओके, आता सेकंड टाईप काय आहे की मल्टीकास्ट डिलिगेट. तर मल्टीकास्ट डिलिगेट्स काय असतं की मल्टिपल फंक्शनचा किंवा मल्टिपल मेथडचा आपण रेफरन्स स्टोअर करू शकतो. जसं की त्याचा मल्टीकास्ट सिंटॅक्स मल्टीकास्ट CAST मल्टीकास्ट डिलिगेट syntax a multicast delegate is a delegate that can reference multiple okay reference multiple methods अँड इनवोक. ओके, फक्त तो स्टोअर पण करत नाही आणि त्यांना इनवोक पण करतो देम इन अ सिक्वेन्स. ओके, सिक्वेन्स म्हणजे काय जसा की फर्स्ट इन फर्स्ट आउट असतो ना म्हणजे किंवा लास्ट इन फर्स्ट आउट तसं जो पण आपण स्टोअर करत जाणार. ओके, जशा पुढच्या लास्ट इन फर्स्ट आउट म्हणजे काय की जो शेवटला आपण फंक्शन स्टोअर केला ना तोच आपण रिमूव्ह करू शकतो किंवा तोच आपण कॉल करू शकतो. त्याला बोललं जातं की लास्ट इन फर्स्ट आउट राईट. किंवा जसं की स्कूलची बेल असेल
ओके. आता स्कूलची बेल जशी वाजते तर तशा मल्टिपल गोष्टी घडतात. आता मल्टिपल गोष्टी कोणत्या कोणत्या घडतात, जसं की स्कूलची बेल वाजते तर स्टुडंट आतमध्ये येतात, त्याच्याचबरोबर टीचर्स आतमध्ये येतात, त्याच्यानंतर एखादा वर्ग लवकर आला असेल तर त्याची अटेंडन्स स्टार्ट होते, त्याच्यानंतर लेक्चर सुरू होतं, त्याच्यानंतर असाइनमेंट चेक केलं जातं. अशा मल्टिपल एकामागोमाग एक जी कामं होतात ना, तशा टाईपमध्ये आपण मल्टिपल डिलिगेट्स किंवा मल्टीकास्ट डिलिगेट्स वापरणार आहे. ओके. याला मी कमेंट केलं आणि याच्या पुढे मी याला ओके. आणि इथं सपो याला काढून टाकू, हे काय लागणार नाही, आणि मेन फंक्शन फक्त ठेवून टाकू. ओके. आता सपोज स्टॅटिक वॉइड वेलकम नावाचं माझ्याकडे मेथड आहे, आणि या वेलकम मध्ये कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये डबल कोट मध्ये असेल वेलकम. ओके. सेम ॲज इट इज. सपोज अजून 3 फंक्शन घेऊ. आता या सेकंड फंक्शनमध्ये हॅलो नावाची मेथड असेल, ती वेलकमला हॅलो करत असेल. नेक्स्ट असेल की बाय नावाची मेथड असेल आणि इथं बाय प्रिंट करत असेल कन्सोलमध्ये. आता ज्यावेळेस मला हे स्टोअर करायचे आहेत, ओके, तर स्टोअर करताना जसं आपण प्लस इक्वल टू करतो, म्हणजे जुना किंवा एखादा फॉर लूप लावून आपण 10 नंबर ॲडिशन करायचे असेल, ओके, 10 नंबरचे आपण ॲडिशन कसे करू शकतो, की प्लस इक्वल टू ऑपरेटर किंवा शॉर्ट हँड सिंटॅक्समध्ये प्लस इक्वल टू जे ऑपरेटर वापरतो ना, सेम ॲज इट इज आपल्याला त्या रेफरन्स मेथड्सवरती वापरायचे आहेत. की माय डिलिगेट, त्याचा आपण एक ऑब्जेक्ट बनवला डी नावाचा, ओके, इज इक्वल टू वेलकम. ओके. त्याला इनिशियल व्हॅल्यू आपण वेलकम दिली, वेलकम नावाचं फंक्शन आपण स्टोअर केलं. आता त्याच डिलिगेटमध्ये प्लस इक्वल टू कोणतं पाहिजे, की हॅलो नावाची मेथड स्टोअर झाली पाहिजे. सेम ॲज इट इज बाय नावाची मेथड स्टोअर झाली पाहिजे. आता ज्या वेळेस मी ह्या मेथडला किंवा हा जो रेफरन्स आहे आपला, या रेफरन्स फंक्शनला आपण ज्यावेळेस मी कॉल करणार आहे, तर ते ह्या जे आपण सगळे स्टोअर केले ना, ह्या ज्या सगळ्या मेथड्स आपण स्टोअर केल्या त्या सगळ्या एका पाठोमागे एक आपल्याला कॉल होणार आहेत. ओके. ही पहिली मी वेलकम स्टोअर केली तर वेलकमला कॉल केला. नेक्स्ट मी हॅलो स्टोअर केलेली तर हॅलोला कॉल केला. त्यानंतर मी बाय स्टोअर केलेली तर बायला कॉल केला लास्टला. राईट. असं आपण मल्टिपल आपण करू शकतो. आता जर का आपल्याला मेथड रिमूव्ह करायची असेल, ओके, तर रिमूव्ह कसे करू शकतो, की जे आपण आपल्याला मेथड रिमूव्ह करायचे त्या मेथडचं नाव, सपोज आता मला डी मायनस इज इक्वल टू कोणती मेथड मला घालवायची आहे, तर बाय नावाची जी मेथड आहे ना ती मला रिमूव्ह करायची आहे. ओके. इथं सेम एज इट इज डॉट नेट रन आला का, की हॅलो वेलकम बाय, म्हणजे आपण ही पहिल्यांदा आपण त्याला कॉल केलं, तर नेक्स्ट काय केलं की सेकंडला त्याला त्यातून आपण बाय ही जी मेथड आहे ना ती आपण रिमूव्ह केली. तर आलं का वेलकम आणि हॅलो. सपोज इथं बायच्या जागी मी वेलकम टाकलं. ओके. तर गेलं का, की हॅलो आणि बाय राहिलं, त्यामधलं जी वेलकम मेथड आहे ना तीही रिमूव्ह झाली. अच्छा, त्याचे ऑपरेटर्स आहेत की मायनस इक्वल टू आणि प्लस इक्वल टू, म्हणजे जी पण आपण जसं स्टॅक केलं असेल ना त्याच्यामध्ये हे नवीन मेथड ॲड कर, आणि जर का रिमूव्ह करायचं असेल तर कोणती मेथड रिमूव्ह करायचं ह्या त्या मेथडचं नाव लिहिलं जातं. राईट. आणि एक्झिक्युशन ऑर्डर तशीच असते की ज्या आपण मेथडने एक्झिक्यूट करणार ना त्याच मेथडचं आपल्याला नाव येतं. जसं की सपोज इथं मी फॉर इच लूप लिहितो.
या खालच्या ह्याला किंवा इथं ओके की फॉर इच लूप त्याच्या आतमध्ये व्हॅर आयटम इन कशातले आयटम पाहिजेत की डी डॉट गेट इन्व्होकेशन लिस्ट ही त्याची इनबिल्ट मेथड आहे आणि या इनबिल्ट मेथडमध्ये कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये आयटम डॉट त्याची मेथड आणि डॉट त्याचा नेम ओके आता त्या प्रत्येक नेमचं आपल्याला एक्झिक्युशन भेटेल त्यामध्ये कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत ओके वेलकम भेटलं इथं सपोज मी डी प्लस इक्वल टू बाय वाय ई ओके त्याच्यानंतर डी प्लस इज इक्वल टू हॅलो स्टोअर केलं ऐका आलं वेलकम बाय आणि हॅलो असं तुम्ही त्याच्यामध्ये किती फंक्शन स्टोअर केलं तसं पण करू शकता राईट आता नेक्स्ट काय आहे की याच्यातलं आपण बघितलं की मल्टिपल आपण डिलिगेट्स आपण स्टोअर करू शकतो त्यांना एक्झिक्युशन कसं करू शकतो आणि त्यांची कॉलिंग सिस्टीम बघितली आता थर्ड काय आहे की इव्हेंट्स आता इव्हेंट्स म्हणजे काय की डिलिगेट्समध्ये कोणते कोणते इव्हेंट्स असतात राईट किंवा एखादा इव्हेंट ॲक्शन झाल्यानंतर त्या मेथडला आपल्याला नोटिफिकेशन काय नाही नोटिफिकेशन किंवा त्या इव्हेंट्समध्ये कोणते कोणते आपल्याला पॅरामीटर रिसिव्ह होतात ओके सपोज याला मी कमेंट केलं किंवा याची आपण एक डेफिनेशन लिहू की इव्हेंट अँड इव्हेंट इज अ mechanism based on delegates that allows one object to notify other object when something happen ओके आता डिलिगेट्स इव्हेंट्स म्हणजे काय की सपोज एखादी आपण मेथड कॉल केली आणि त्या मेथड नंतर आपल्याला एखाद्या त्या मेथडला किंवा त्या डिलिगेट्स नंतर एखादा इव्हेंट आपल्याला प्रेस झाला पाहिजे इव्हेंट थ्रू आपल्याला नोटिफिकेशन भेटली पाहिजे राईट जसं की डोअरची आपण बेल वाजवतो आणि त्या डोअरच्या बेल नंतर आपण आपले आई वडील असतील किंवा आपले भाऊ बहीण असतील त्या दोघांना पण सगळ्यांना आवाज जातो राईट पण त्याच्यातला सगळ्यांना नोटिफिकेशन गेली पाहिजे राईट मग त्याच्यातला जो दरवाजा उघडा येईल तो कोण पण येईल पण नोटिफिकेशन सगळ्यांना गेली ना किंवा त्याचा जो आवाज आहे तो सगळ्यांना गेला मग याच्यातली जी बेल असेल ना ती झाली आपला इव्हेंट आणि जे आपले फॅमिली मेंबर्स असतात ते झाले आपले सबस्क्रायबर किंवा इव्हेंट्स किंवा त्याला नोटिफिकेशन आपण म्हणू शकतो राईट आता त्याचा सिंटॅक्स काय की सपोज इथं डिलिगेट void आणि नोटिफिकेशन नोटिफिकेशन्स हँडलर असा मी काहीतरी डिलिगेट लिहिला राईट आता ज्या वेळेस मला कॉल करायचा आहे तर क्लास पब्लिशर आणि या पब्लिशरमध्ये पब्लिक इव्हेंट ओके इव्हेंट तुम्हाला कीवर्ड लिहायला लागतो आता इव्हेंट कोणता आहे की नोटिफिकेशन हँडलर हा जो आपण डिलिगेट लिहिला ना त्याला आपण ॲज अ इव्हेंट वाणी ट्रीट केलं आणि त्याचा आपण एक ऑब्जेक्ट बनवला की पब्लिक इव्हेंट जसं त्याचा आपण जर डिलिगेट इव्हेंट किंवा डिलिगेटचा आपण जर त्याला ॲज अ रेफरन्स मेथड थ्रू जर आपल्याला वापरायचं असेल तर आपण कसं करू शकतो करायचो की डिलिगेट त्याचं नाव आणि त्याच्यात आपण कोणत्या मेथड असाइन करायचं राईट ॲज अ डिलिगेट इव्हेंट किंवा डिलिगेट मेथड त्याचा ऑब्जेक्ट नेम तसंच आपल्याला जर इव्हेंट त्याच्यावरती जर वापरायचं असेल त्या डिलिगेट इव्हेंटवरती तर
त्या पब्लिक इव्हेंट हा कीवर्ड त्याच्यावरती इव्हेंट वापरायचा आहे आणि कशावरती वापरायचा हा जो डिलिगेट मेथड आहे ना त्याच्यावरती आपल्याला इव्हेंट वापरायचं आहे राईट. आणि इथं त्या ऑब्जेक्टचं नाव किंवा त्याच्या व्हेरिएबलचं नाव तर इथं आपण काय टाकू की नोटिफाय. ओके इथं आपण त्याला डिक्लेअर केलं. आता नेक्स्ट काय केलं की सपोज पब्लिक वॉइड माऊस इव्हेंट. ओके माऊस इव्हेंट नावाची आपण मेथड लिहिली आणि त्या मेथडमध्ये हा जो नोटिफाय आहे नोटिफाय त्याला आपल्याला कॉल केलं डॉट इनवोक. ओके आता ज्या वेळेस मला याला कॉल करायचं आहे तर मी कोणता क्लास देणार क्लास सबस्क्रायबर. या सबस्क्रायबरमध्ये पब्लिक वॉइड सेंड ईमेल नावाची मेथड लिहिली आणि सेंड ईमेल नावाच्या मेथडमध्ये कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये राईट लाईन पाहिजे ना डबल कोटमध्ये ईमेल सेंड असं म्हणजे काहीतरी लिहिलं किंवा त्या सबस्क्रायबरला आपल्याला इव्हेंट पोचला. आता जो आपला ॲक्च्युअल प्रोग्राम आहे ना तो इथं चालवणार की क्लास डिलिगेट्स. या डिलिगेट्समध्ये स्टॅटिक वॉइड मेन. या मेनमध्ये हा जो पब्लिशर आहे ना पब्लिशर आणि या पब्लिशरचा एक ऑब्जेक्ट बनवला. ओके त्याला इज इक्वल टू न्यू पब्लिशर. आता या ऑब्जेक्टला किंवा हा जो सबस्क्रायबर आहे ना त्याचा पण एक ऑब्जेक्ट बनवू आपण. सबस्क्रायबर इज इक्वल टू न्यू सबस्क्रायबर. ओके आपण काय केलं की या दोघांचा आपण ऑब्जेक्ट बनवला. आता दोघांचा ऑब्जेक्ट कोणता की एक आपण डिलिगेट इव्हेंटचा एक ऑब्जेक्ट बनवला की तो इव्हेंट ट्रिगर झाला पाहिजे. आणि नेक्स्ट काय केला की जो आपला नॉर्मल क्लास आहे त्याच्यातली जी मेथड आहे त्याचा पण एक आपण ऑब्जेक्ट बनवला. आता ज्या वेळेस पब्लिशर ओके पब्लिशर म्हणजे हा जो पब्लिशरचा इव्हेंट आहे ना डिलिगेट्स नावाचा त्याच्यातला डॉट नोटिफाय. ओके आणि नोटिफायमध्ये प्लस इक्वल टू नोटिफायमध्ये काय काय स्टोअर करायचे किंवा कोणत्या मेथडला ट्रिगर झाल्यानंतर त्याला नोटिफिकेशन गेली पाहिजे राईट. तर सबस्क्रायबर डॉट ईमेल सेंड किंवा सेंड ईमेल नावाची मेथड ट्रिगर झाली पाहिजे. आता ज्या वेळेस पब्लिशर डॉट राईज इव्हेंट नावाची मी मेथड कॉल करेल. ओके पब्लिशर डॉट इथं का म्हणते येत नाही सजेशन. ओके रेज इव्हेंट CLS ओके. तर इथं काय झालेलं आहे की त्याचा जो नॉट नलचा सिम्बॉल आहे ना तो आपल्याकडून राहिलेला. आता इथं बघा काय केलं की आपण एक पब्लिशर नावाचा आपण क्लास लिहिला त्याच्यामध्ये हा जो नोटिफिकेशन हँडलर आहे हा जो आपण डिलिगेटचा एक आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला किंवा डिलिगेट नावाचा एक रेफरन्स क्रिएट केला आणि त्या रेफरन्समध्ये त्याचा आपण नोटिफाय नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला राईट. आणि त्या व्हेरिएबलमध्ये इनवोक नावाची मेथड आपण कॉल केली की ज्या वेळेस रेज इव्हेंट ओके रेज इव्हेंट नावाचा जर का मी मेथड कॉल करेल तर त्यावेळेस नोटिफाय डॉट इनवोक ही माझ्या ती मला कॉल होणार आहे राईट. इथे मी काय केलं की पब्लिशर डॉट रेज इव्हेंट बरोबर. आता पब्लिशर डॉट नोटिफायमध्ये आता हा पब्लिशर डॉट नोटिफाय काय आहे की
हा जो नोटिफाय आहे ना, त्याच्यामध्ये इन्व्होक होणाऱ्या ज्या मेथड्स आहेत ना, त्या इथं मी प्लस इक्वल टू केल्यात. राईट. सपोज माझ्याकडे मल्टिपल मेथड्स आहेत, की जसं की सेंड ईमेल असेल किंवा पब्लिक वॉइड सेंड मेसेज. ओके. सेंड मेसेजमध्ये सेम ॲज इट इज जसा मेल सेंड होतो ना, त्या टाईपमध्येच SMS सेंड किंवा यालाच सेंड व्हॉट्सॲप. ओके. व्हॉट्सअपला पण आपल्याला कोड येतात. व्हॉट्सॲप मेसेज सेंड. आता ज्यावेळेस मला ह्या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती जर नोटिफिकेशन जर मला पाठवायचे असेल, तर मी काय करणार सिम्पली, की हा जो पब्लिशर आहे, जो आपण इव्हेंट एक डिक्लेअर केला. ओके. पब्लिशर काय की क्लासमध्ये आपण एक इव्हेंट डिक्लेअर केला, की ज्यावेळेस ही जी मेथड आहे की रेज इव्हेंट नावाची, ही नोटिफिकेशन पाठवायचं काम करते, की जसं ह्याला काहीतरी इव्हेंट भेटला. ओके. किंवा एखादी फंक्शन कॉल झाली, तसं आपल्याला एक इव्हेंट भेटणार आणि त्या इव्हेंट थ्रू आपण जेवढे पण आपल्याकडे मेथड्स असतात, की ईमेल थ्रू आपण पाठवू शकतो नोटिफिकेशन, किंवा SMS थ्रू पाठवू शकतो, किंवा व्हॉट्सअप थ्रू पाठवू शकतो. राईट. तर त्याला फक्त आपल्याला प्लस प्लस करत जायचं आहे, की इथं सेंड ईमेल जागे सेंड मेसेज, इथं सेंड व्हॉट्सअप. राईट. आलं का, की ईमेल सेंड, सेंड SMS आणि व्हॉट्सअप मेसेज सेंड. आता जर का मला सबस्क्राईब करायचं असेल, ओके, तर मी काय करणार, की पब्लिशर डॉट नोटिफाय ही जी मेथड आहे, त्याला मायनस इक्वल टू सेंड मेसेज नावाचे तू अनसबस्क्राईब कर. ओके. सेंड मेसेज किंवा सबस्क्राईब डॉट सेंड मेसेज. ऐका, आणि इथं पण आपण त्याला डबल कॉल करू. .net रन. आले का, की ईमेल सेंड, SMS सेंड, व्हॉट्सअप मेसेज सेंड, परत ईमेल सेंड आणि SMS आपल्याकडून गेलाच नाही का, तर आपण ते त्याला अनसबस्क्राईब केलं ना. राईट. आता नेक्स्ट काय की आपल्याला बघायचं आहे, की इव्हेंट हँडलर बघायचं लास्ट, की आपण काय काय बघितलं, की डिलिगेट्स कसं केलात, किंवा मल्टीकास्ट डिलिगेट्स कसे केले, किंवा इव्हेंट्स कसे इन्व्होक करतात. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, इव्हेंट हँडलिंग कसं केलं जातं. ओके. आता हा इव्हेंट हँडलिंग आहे ना, ही .net फ्रेमवर्कमध्ये आहे ना आधीपासूनच आहे. बिल्ट इन डिलिगेट्स केला आणि त्याच्यावरती आपण इव्हेंट हँडलिंग केलं जातं. राईट. किंवा इव्हेंट्स तयार करताना प्रत्येक वेळी नवीन डिलिगेट्स तयार करण्याची आपल्याला गरज पडू नये म्हणून मायक्रोसॉफ्टने इव्हेंट हँडलर उपलब्ध करून दिला. राईट. की इथं त्याची डेफिनेशन लिहू, की इव्हेंट हँडलर is a pre-defined delegate used to handle events in .NET application. ओके. मग ते वेब असो, डेस्कटॉप असो, किंवा मोबाईल ॲप्लिकेशन असो, इव्हेंट हँडलर हा सगळीकडे वापरतात. राईट. आता महत्त्वाचा प्रश्न काय, की इव्हेंट हँडलर कशासाठी वापरतात, की सपोज आपण एखादा कस्टम डिलिगेट्स केला. राईट. की डिलिगेट ॲड माय डिलिगेट नावाची आपण मेथड केली किंवा स्वतः तयार केलं, पण .NETमध्ये जर इव्हेंट हँडलर अगोदरच उपलब्ध आहे, तर आपण कस्टम का लिहायचं. राईट. किंवा त्याला आपण इनहेरिट पण करू शकतो. सपोज की इथं मी एक एक्झाम्पल घेतो.
इथं मी काय केलं की पब्लिक इव्हेंट किंवा एम्प्लॉई नावाचा एक क्लास डिक्लेअर केला. त्याच्यामध्ये इव्हेंट हँडलर नावाचा आपण एक इव्हेंट डिक्लेअर केला आणि त्याच्यामध्ये एम्प्लॉई सेव्ड त्याचं नाव दिलं. राईट. आता नेक्स्ट काय केलं की मी पब्लिक व्हाईड सेव्ह ह्या सेव्हच्या मेथडमध्ये कन्सोल.राईटलाईनमध्ये एम्प्लॉय सेव्ड अशी स्ट्रिंग मी प्रिंट केली कन्सोलला. नेक्स्ट काय केलं की एम्प्लॉय सेव्डला डॉट इनवोक, ओके, त्याच्यातली इनवोक नावाची मेथड मी कॉल केली आणि त्याच्यामध्ये हा जो धिस आहे म्हणजे हा जो क्लास आहे त्याला ॲज इट इज पाठवला. आणि नेक्स्ट इव्हेंट आर्ग्युमेंट. आता तुम्हाला इव्हेंट आर्ग्युमेंट द्यायला लागतात की तो कोणता इव्हेंट ट्रिगर झालाय, तो ऑन क्लिक झाला असेल, माऊस हॉवर झाला असेल किंवा डबल क्लिक झाला, अशा टाईपमध्ये इव्हेंट्स असतात किंवा की प्रेस इव्हेंट्स असतील. तशा टाईपमध्ये तुम्हाला की इव्हेंटचं नाव द्यायला लागतं. तर त्यातला एमटी इव्हेंट मी दिला की जर तुम्हाला नाव द्यायचं नसेल तर इथं मी काय दिलं की एमटी दिला. राईट. इथं मी .नेट रन आलं का की एम्प्लॉय सेव्ड आणि ईमेल सेंड आलं का की पहिल्यांदा त्याला एम्प्लॉय सेव्डला कॉल केला इथं की त्याचा मी ऑब्जेक्ट केला, त्याच्यामध्ये सेंड ईमेल नावाची मेथड पण ॲड केली. राईट. आणि त्याच्यामध्ये emp.save हा जो इव्हेंट आहे ना हा मी ट्रिगर केला. ही जी मेथड आहे मी ती ट्रिगर केली आणि त्याच्यातनं मग नंतर मी एखादा इव्हेंट कॉल केला की हा जो इव्हेंट आहे की एम्प्लॉय सेव्ड डॉट इनवोक ॲज अ त्याला इव्हेंट हँडलर म्हणून मी त्याला काम केलं. राईट. सपोज आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ याचा की क्लास एम्प्लॉई इव्हेंट ARGS, ओके, एम्प्लॉई इव्हेंट सॉरी एम्प्लॉई इव्हेंट ARGS आर्ग्युमेंट नावाचा आपण एक क्लास दिला आणि तो एनिरेट होतोय. आता एनिरेट कशापासून होतोय की इव्हेंट आर्ग्युमेंट्स आहेत ना त्याच्यापासून तो एनिरेट होतोय. तर इव्हेंट आर्ग्युमेंट्समध्ये आपल्याला सगळ्याला इव्हेंट भेटतात. राईट. नेक्स्ट काय केलं मी त्याच्यात पब्लिक स्ट्रिंग आणि नेम त्याला मी गेट आणि सेट नावाच्या मेथड्स ज्या आहेत त्या मी वापरल्या की तो गेट पण असेल आणि सेट पण असेल. इथं पब्लिक डबल आणि सॅलरी, ओके, त्याला पण सेम ॲज इट इज गेट पण करू शकतो किंवा आणि सेट पण करू शकतो त्या व्हेरिएबल्सला. आता नेक्स्ट क्लास एम्प्लॉई नावाचा मी क्लास लिहिला आणि त्या एम्प्लॉईमध्ये मला आता तो एक इव्हेंट हँडलर किंवा इव्हेंट हँडलरचा एक इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. तर मी इव्हेंटचा इन्स्टन्स कसा क्रिएट करणार की पब्लिक, तो ॲज अ पब्लिक मला वापरायचा आहे. इव्हेंट हा कीवर्ड आणि त्याच्या पुढे की कोणता इव्हेंट हँडलर मला हे करायचा आहे आणि त्याचा जो टाईप आहे तो काय आहे की एम्प्लॉई, ओके, एम्प्लॉई आर्ग्युमेंट्स. तर त्याचा टाईप झाला आणि त्या इन्स्टन्सचं नाव की एम्प्लॉई सेव्ड असं त्याच्या इन्स्टन्सचं नाव आहे. ओके. त्याला मी वॉर्निंग आहे त्यात म्हणून त्याला ॲज अ नलेबल पण केलं. नलेबल का केलं की तो नल पण येऊ शकतो इन फ्युचर. पब्लिक व्हॉइड सेव्ह नावाची मेथड लिहिली आणि त्या सेव्ह नावाच्या मेथडमध्ये कन्सोल डॉट राईट लाईन या कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये एम्प्लॉई सेव्ड, ओके. आता एम्प्लॉई सेव्ड केला. आता हा जो इव्हेंट आहे ना हा इव्हेंट हा मला ट्रिगर करायचा आहे. म्हणजे काय की ज्यावेळेस मी ही मेथड कॉल करणार ना त्याच वेळेस मला अजून एक इव्हेंट ट्रिगर करायचा आहे. तो कोणता की एम्प्लॉई सेव्ड $.इनवोक, ओके. आणि त्या इनवोक केल्यानंतर त्याला पॅरामीटर लागतात. ओके, 2 पॅरामीटर लागतात की
कोणता आर्ग्युमेंट्स, ओके, म्हणजे ज्यानं तुम्हाला इन्व्होक केलंय त्याला सेंडर लागतो पहिला. तर सेंडर म्हणजे दिस, आणि नेक्स्ट की त्याच्याबरोबर इव्हेंट लागतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं मी त्याला एमटी इव्हेंट पाठवलं की त्या इव्हेंट कोणता ट्रिगर केलाय, की जसं की माऊस क्लिक असेल किंवा एमटी असेल किंवा की प्रेस इव्हेंट असेल. तर सेकंड आर्ग्युमेंटमध्ये मी काय पाठवू शकतो की त्याला आपण न्यू एम्प्लॉई, ओके. तर न्यू एम्प्लॉई जो आपला क्लास आहे ना, तो इव्हेंट आर्ग्युमेंट्स, आणि न्यू एम्प्लॉई आर्ग्युमेंट्स म्हणजे हा जो आपण क्लास इनहेरिट केला ना, तो त्याचा आपण एक ऑब्जेक्ट बनवला रन टाइमला, ओके, विदाउट ऑब्जेक्ट क्रिएशन. त्याला सेकंडमध्ये हा ऑब्जेक्टचा रेफरन्स पाठवला, आणि त्या रेफरन्समध्ये त्याच्या आपण व्हॅल्यू पाठवल्या. नेम इज इक्वल टू काहीतरी असं दिलं, आणि नेक्स्ट सॅलरी व्हेरिएबल त्याला, ओके, आणि इथं सेमिकोलन आला का, की ज्या पण वेळेस माझी ही सेव्ह मेथड कॉल होणार आहे ना, त्यावेळेस ॲटोमॅटिकली माझा एक इव्हेंट ट्रिगर होणार आहे. राईट. आता हे मला सगळं कॉल करायचं आहे. तर क्लास प्रोग्रॅम, आणि या प्रोग्रॅममध्ये स्टॅटिक व्हॉइड डिस्प्ले, आणि ह्या डिस्प्लेमध्ये, ओके, डिस्प्लेमध्ये आपल्याला दोन पॅरामीटर लागतात, की ऑब्जेक्ट त्याचा आपण सेंडर नावाचा पॅरामीटर, आणि सेकंड एम्प्लॉई आर्ग्युमेंट्स, आणि त्याचा आपण ई नावाचा आपण ऑब्जेक्ट बनवला. राईट. आणि याच्या बॉडीमध्ये, आणि या बॉडीमध्ये कन्सोल डॉट ब्राईट लाईनमध्ये आलेला जो आपल्याला इव्हेंट आहे, ओके, तर तो कोणता इव्हेंट ते आपण प्रिंट करायचा, आणि किंवा जी आपल्याला व्हॅल्यू येणार आहे ना त्याची व्हॅल्यू, आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू नंतर येतं की सेकंड सॅलरी. ओके, जसं मी सांगितलेलं की सेकंड पॅरामीटर काय असतं की कोणता इव्हेंट ट्रिगर केला, पण आपण इथं सेकंड पॅरामीटर आपण काय पाठवला की त्याचा जो हा जो क्लास आहे ना त्याच्यातले आपण व्हॅल्यू ॲज अ आपण इव्हेंट नेम म्हणून आपण पाठवले. राईट. ते आपण इथं प्रिंट केले. आता नेक्स्ट काय केलं की ह्या डिस्प्लेच्या नंतर आपलं मेन फंक्शन स्टॅटिक व्हॉइड मेन, या मेनमध्ये एम्प्लॉई, एम्प्लॉई जो क्लास आहे त्याचा आपण ऑब्जेक्ट बनवला न्यू एम्प्लॉई. राईट. आता नेक्स्ट एम्प्लॉई डॉट एम्प्लॉई सेव्ड, त्यातली आपण मेथड कॉल केली, आणि त्याला प्लस इक्वल टू केलं. प्लस इक्वल टू काय केलं, हा जो डिस्प्ले आहे ना तो आपण स्टोअर केला त्याच्यात. राईट. आता नेक्स्ट काय केलं की ज्यावेळेस एम्प्लॉई डॉट सेव्ह नावाची मेथड कॉल होणार आहे ना त्यावेळेस ॲटोमॅटिकली हा माझा डिस्प्ले नावाची मेथड आहे ना ती ॲटोमॅटिकली माझी कॉल होणार आहे. यालाच बोललं जातं की इव्हेंट हँडलिंग. ओके, आला का, की एम्प्लॉई सेवढं ओमकार आणि जी माझी सॅलरी असेल ती. आता एम्प्लॉई सेवढं कुठं भेटलं की ही जी सेव्ह मेथड आहे त्याला मी कॉल केलं, आणि त्याच्यामध्ये ॲज अ त्याचा आपण इव्हेंट ट्रिगर केला. ओके, एम्प्लॉई सेव्ड डॉट इनवोक, आपण काय केलं की हा जो इव्हेंट आहे तो ट्रिगर केला, आणि तो ट्रिगर केल्यानंतर त्याला आपण दोन पॅरामीटर पाठवले. राईट. की पहिला आहे की इव्हेंट आर्ग्युमेंट्स मधला हा त्याला ॲज अ पॅरामीटर व्हॅल्यूज पाठवल्या, आणि त्या इथं रिसिव्ह केल्या, त्या आपण कन्सोलवरती प्रिंट केल्या. राईट. इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला
नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की जेनरिक क्लासेस, जेनरिक फंक्शन्स किंवा जेनरिक मेथड्स कशा केल्या जातात आणि जेनरिक डेटा टाईप कसा डिक्लेअर केला जातो. ओके.